चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू सेमीमध्ये किती हवी। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौरसाची परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे असे म्हटले आहे। मग चौरसाच्या परिमितीचे सूत्र आहे 4 गुणिले बाजू आणि क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू। या ठिकाणी बाजू ही गुणिले आहे, या बाजूला गेल्यानंतर उजवीकडे गेल्यानंतर छेदामध्ये जाईल, म्हणून 4 बरोबर बाजू गुणिले बाजू आणि छेदामध्ये बाजू। त्यानंतर या बाजूला ही बाजू कट होईल, म्हणजेच या ठिकाणी उरलेले आहे 4 बरोबर बाजू, म्हणजेच त्या चौरसाची बाजू सेंटीमीटरमध्ये राहणार आहे 4 सेंटीमीटर।